ही ताकद फक्त संताजवळ आणि देवाजवळ. संतानं जर डोक्यावर हात ठेवला का आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. साधूचा स्पर्श झाला, दिव्य झाली माझी काया, अशी अवस्था होती. तशी माझी झाली दिव्य काया. आणि मग त्याच्या डोक्यावर सुग्रीवाच्या हात ठेवल्याबरोबर सुग्रीवाला ताकदच आली. जिकडं पडत होता अगदी स्टँडिंगच झालं. स्टँडिंग झालं, जखमा बघतोय फुटत नाही, रक्त बघतोय फुटत नाही. मला मग काय करू, मला धर. चला चला आमची ऍक्टिंग जास्त असते. चला बाळाला तुटे दांत लागता वीराचे आघात आघातीत राममाळा. रामाची माळ आहे. आता चला अजून मग एका मुद्द्यावर जाऊ. लोक म्हणतात माळ घातल्यावर काय होतं, घालून बघ काय होतंय ते कळण. सुग्रीवाचा राम जवळ होता, जवळ होता तरी देवाने सांभाळला नाही का. आम्ही मारुतीरायाच्या रोज जवळ, मारुतीराया गंगाच्या पलीकडच्या गोळेगावच्या माणसाने पाहावं लागले. माझ्या आई साहेब किनगाव अहमदपूरवशी जप म्हणायला येता इथं, जप म्हणायला. आणि या सहा सात काय त्या भाकरी खाणाऱ्या सुनाच्या अर्धा झाल्या त्या सगळ्या. राग येऊ नका, तुमचं लिखूच आहे मी. किनगाव जप म्हणायला इथं आणि आम्ही बस. सुग्रीवाला का वाचविला नाही रामानं, की त्याच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. जोपर्यंत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तो कुणी मी म्हणतोय फलाण्याच्यात मुलगी आहे, मुलगी आहे, फलाण्याच्यात मुलगी आहे, तिला एक सोयरपण, तिला एक 17 जण ठेपे आणायला तयार असतील. पण एकदा मंगळसूत्र घातलं कुणी ठेपा आणायला बघितलं का. मग हे मंगळसूत्र कुणाचं आहे आपल्या गळ्यात. एकदा गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर दुसऱ्या देवाची भक्ती करायची गरज आहे. प्रसाद घेऊन जा तरी अध्यक्ष. आणि मग त्यासाठी आपला तो एक देव करून घ्यावा अशी अवस्था आहे. ज्यावेळेस रामाला माळ घातली, माळ विमासर कुणाकडून निघालो नाही. गुरु कसा असावा, समर्थ असावा. श्री गुरु सारिका आस्था पाठराखा, त्याच्या समर्थता पाहिजे, त्याची त्याला पाठ म्हणजे त्याच्या आशीर्वादावर, त्याच्या स्पर्शावर ताकद बी पाहिजे. नाहीतर शिष्य गावात चोऱ्या करीन, गुरु आता आलाय आपण तिचं पाणी बाबा करायच्या तळ्या मास करायला गुरु कसं जमन. रामानं माळ घातली कुणाच्या गळ्यात, सुग्रीवाच्या. लोक म्हणतात माळ करायचं काय खरं, माळ करायचं काय खरं. माळ करण्यासारखे श्रीमंत माळ करीत का नाही, कधीच फेल जाणार नाही. पण गळ्यात माळ घालून नखरे केले तर जिंदगीत सुधारणार सुद्धा नाही. माळ करायला माळी सारखंच लागावं लागतं. त्याची काय राम महाराज, तुम्ही काय राम महाराज असं हे झालं काय, महाराजाला आणलं इथे गळ्यात माळ घातली. माझा राम महाराज राम आहे सांगायला, राम आहे. ही ताकद कशाची आहे, माळीची. आता सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली आहे, आता सुग्रीव मरणार आहे का. मग आता आपल्या गळ्यात माळीत म्हणून आपण मरणार नाही का, मरणार. पण याच्यासाठी केला होता. अरे मरण तर कोणाला चुकलेलं नाही, जे जन्माला आलाय ते मरणारच आहे, राहणार कोण नाही. इथं रामकृष्ण राहिले नाहीत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, नामदेव कोणी राहिलं नाही, आपण सुद्धा राहणार नाही. पण कशामुळं, शेवट तो भला माझा बहु याच्यासाठी माळ परमार्थ देवदेव सगळं करायचं असतंय. आणि ते सुग्रीवाला भाग्यानं मिळालं. उगाच्या उगाच एखाद्या मोठ्या साधूची, चांगल्या निर्विकल्प साधूचा स्पर्श, साधूची भेट फुकट होत नाही. फुकट होती का, जन्मोजन्मी आम्ही अजून एक प्रमाण देतो. तिळ तिळ पुण्य साचा
पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा बाकीचं सगळं मिळून पण साधूची संगती मिळणं एवढं सोपं नाही. लक्ष्मण विधानी महाबळी कमळाच्या अष्टदळी सभाये लिहिल्या नामावळी आतुर्य बळी तेने झाला. आतुर बळी झाला. रामानं लक्ष्मणाला एक कमळमाळा होती, कमळदाराची माळा होती. त्या कमळाच्या एका मण्यावर आता एक आनंदीला माळी मिळते बघा, त्याच्यावर सगळ्यावर एका मण्यावर श्रीरामजी रामजीराव 700-800 रुपयापर्यंत माळा येते. एका मण्यावर तुळशीच्या मण्यावर लिहिलेले श्रीराम जयराम किंवा राम असं. तसं त्या लक्ष्मणाला त्या एका कमळदळावर रामाचं नाव लिहिलं होतं. आणि रामाचं नाव ज्यावेळेस रामाच्या हातात ते सुग्रीवाच्या गळ्यात घातलं. आतुरबळी, आतुरबळी म्हणजे पुन्हा अपील भाऊ आहे का? आतुरबळी म्हणजे आतुरबळी, त्याला कुणी अडवू शकत नाही. एवढी ताकद कशी मिळाली? एवढी ताकद माळी तर आता मला तर एवढा अनुभव आहे. माझं कसं असतं अनुभव आले अंगा आणि ते या जगा ते तसं नाही. माझ्या बरोबर काय लोकांनी माळे घातल्या घातल्या का ना पडे अय राजीन माकडे ते पुन्हा म्हणले तिकडे काय किती काय लोकांनी काढले का नाही ते म्हणले माळे घालून सुद्धा काही फरकच पडा ना. फरक पडा ना कसा पडा मग आम्हाला? आता दम धर ना. त्याला वाटतंय बायकोने संध्याकाळी तूप वाटल्या कुदिशाला खराब कुस्ती झाली पाहिजे. व्यवहार म्हणतो बघा त्याला काय तरी 6 वर्ष 10 वर्ष त्याला व्यायाम करावा लागेल, खावा लागेल, सगळे तयारी करावं लागेल. माळ घातली म्हणजे का दुसऱ्या दिवशी बंडल नका देऊ. देव बंडला देत नाही, पैसे देत नाही. देव चांगली नीती देतो आणि नीतीने हात लावलं की यश आल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणायचं माळ गुणविना निज कमळा निर्गुणा गुणी गुंफिली माळा घालिता सुग्रवेच्या गळा कळी काळा नावरे जगा काळ आणि दुडदुड पळ सुटला कळे काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेविपा. काकड्यातला असं मला वाटतं कसं त्या सोमवारच्या अभंगातले. हा सोमवारच्या अभंगातले पण पाठ नाही कोणाला, मला बी नाही. चला पुढे. आणि मग माळ गळ्यात आल्याच्या नंतर काळ सुद्धा माघारी तोंड करून पाहत नाही. त्याची ताकदच नाही. एवढी ताकद त्या माळीने कोणाच्या ताकद मनात आली, अंतकरणात आली, बळ आलं, धैर्य वाढलं, ताकद वाढली. अंगात बळ आहे पण माणसं वाटतं होतं का नाही की ते ऐकत का नाही आणि ते काम होतं का नाही की घरी येऊन म्हणलं असं होत नाही ते काम होणार नाही. आणि जर मनात म्हणलं का आपण काम केल्याशिवाय परत येणार. आज चारदरीला जाऊन दर्शन करणारच. तुम्हाला वाहन नसलं, चोरंब्याच्या फाटीवर उभं राहिलं तरी आमचे हनुमानजी त्या कुणाच्या रूपात येते आणि तुम्हाला चारदरीला जायचंय काय? तुम्हाला स्वतः विचारणार की देवाची किमी आहे. फक्त तुमचा भाव दृढ पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं का जेव्हा वाटतं चारदरीला पण वाहनाची सोय नाही, मिळणारच नाही. मिळणार नाही. निश्चयाचे फळ आणि तुका म्हणे ह्याचे फळ. चला विष्णू महाराज त्याला अध्यास करतात.